पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। वर्ध्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। वर्ध्यातल्या भाईपूर या गावात अमर काळे यांनी मतदान केलेलं आहे। वर्ध्यातनं महाविकास आघाडीनं अमर काळे यांना उमेदवारी दिलेली आहे। अमर काळे यांनी वर्ध्यातल्या भाईपूर इथल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांनी मतदान केलेलं आहे। मतदान केंद्रावरून बाहेर पडत आपण त्यांच्याशी बोलूया। नेमकं काय मतदान आपलं आटोपलेलं आहे, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया। जे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते आता पूर्ण केलेलं आहे मतदान करून, आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा या निवडणुकीदरम्यान मिळाला। खूप प्रेम मिळालं, खूप सपोर्ट मिळाला, आणि त्यामुळं एक वेगळा अनुभव होता माझ्याकरता। आणि निश्चित जो एकंदर सर्व प्रतिसाद होता त्याच्यावरनं मी माझ्या विजयाच्या बाबत आश्वस्त आहो। विजयाचा नेमका विश्वास जो आहे तो कोणत्या भागामध्ये आपल्याला सर्वात जास्त प्रतिसाद मिळू शकतो? कोणता विधानसभा क्षेत्र आपल्यासाठी फायदा ठरू शकतो? आता ते बोलणं उचित होणार नाही, परंतु इतकं मात्र निश्चित आहे की संपूर्ण देशामध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकारच्या विरोधामध्ये, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधामध्ये अतिशय तीव्र असंतोष होता, संताप होता। विशेषतः शेतकऱ्यांमध्ये खूप जास्त संताप होता, आणि यावेळेला शेतकरी सर्व वाट बघत होते की कोणत्या दिवशी मतदान येतं, कोणत्या दिवशी आम्ही मतदान करून भारतीय जनता पक्षाच्या सरकारला या देशातून हद्दपार करतो। 24 उमेदवार रिंगणात असताना एक भाजपचा उमेदवार रामदास तडस एक आव्हान आहे, आणि कशा पद्धतीनं प्रचारातून तुम्ही तर लोकांपर्यंत पोहोचलाच आहात। आता याची जी टक्केवारी जर वाढली तर त्याचा परिणाम काही दिसेल का? मी जनरली लोकसभेच्या वेळेला सकाळी 9 वाजता एवढी लाईन आतापर्यंत कधी बघितली नाही। आरामात होऊन जात होतं पहिले, पण ह्या जो आज असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय ना, हा लोकसभेच्या दृष्टीने मी तर पहिल्यांदा पाहून राहिलो, आणि आता ते निश्चित त्यांच्या मतदानाच्या निमित्तानं ते आपल्याला 4 जूनला स्पष्ट होणार आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।